लोकसभा निवडणुकीची जोरदार तयारी सुरू असतानाच एका अहवालात भाजपच्या चिंता वाढवलेल्या आहेत। पक्षाच्या जागा घटणार असल्याचा अहवाल तावडे समितीने दिल्याच्या बातमीने राजकीय वर्तुळात वेगवेगळ्या चर्चा सुरू झाल्या। अखेर विनोद तावडेंनीच असा कोणताही अहवाल दिला नसल्याचं ट्विट केलं। मात्र हाती आलेली आयती संधी साधत विरोधकांनी भाजपवर चांगलीच तोफ डागली आहे। लोकसभा निवडणुकीसाठी महाविकास आघाडी समोर अनेक आव्हानं आहेत। केंद्र आणि राज्यात भाजपचं सरकार असल्यानं महाविकास आघाडीला लोकसभेची लढाई बिलकुल सोपी नाही। मात्र विनोद तावडे समितीमुळे महाविकास आघाडीचा आत्मविश्वास वाढलेला आहे। 2019च्या तुलनेत भाजपच्या जागा घटणार असल्याचा अहवाल देण्यात आलेला होता। लोकसभेला 20 ते 25 जागा मिळणार असल्याचा अहवाल तावडे समितीने दिल्याची बातमी समजल्यानंतर महाविकास आघाडीला तर स्फुरणच चढलं। संजय राऊतांनी सर्व्हेवर किती विश्वास ठेवायचा असा चिमटा काढत सत्ताधाऱ्यांना टोले लगावले। भारतीय जनता पक्षाचा अंतर्गत सर्वे बाहेर कसा आला हा पहिला प्रश्न आहे। तो सर्वे कोणी केला हा त्यांचा प्रश्न आहे आणि अशा सर्वेवर किती विश्वास ठेवायचा हा आपला प्रश्न आहे। पण कोणत्याही सर्वेशिवाय मी सांगू शकतो किंवा महाराष्ट्राची देशाची जनता सांगू शकेल सर्वेची गरजच नाही। भाजपलाच गोत्यात आणणाऱ्या अहवालाची माध्यमांमध्ये चर्चा सुरू असल्याचं समजल्यानंतर विनोद तावडेंनी देखील दखल घेत ट्विट केलं। असा कोणताही अहवाल सादर केलेला नसल्याचं स्पष्ट करत भाजपची शक्ती वाढल्याचा दावा विनोद तावडेंनी केला। तर प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळेंनी अशी कोणतीही समितीच अस्तित्वात नसल्याची माहिती दिली आहे। पक्षामध्ये अशी कुठलीही तावडे समिती तयार झालीच नाही, असा कुठला रिपोर्टच तयार झाला नाही समिती नसल्यामुळं। त्यामुळे कपोल कल्पित कुणीतरी आपल्याच मनाने बातम्या तयार केल्या आणि जाणीवपूर्वक या चालवल्या। भारतीय जनता पक्ष हा मागे पडला आहे असा एक नरेटिव्ह सेट करण्याकरता ही बातमी होती। विनोद तावडेंनी ट्विट करून कथित अहवालाच्या चर्चेवर पडदा टाकला। मात्र तोपर्यंत उडालेला राजकीय धुरळा महाविकास आघाडीला सुखावणारा होता असं म्हटलं तर अतिशयोक्ती ठरणार नाही। ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत।